आज बालगंधर्व या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यांचं एक संमेलन भारतीय जनता पार्टीच्या 46व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये 6 एप्रिल हा वर्धापन दिवस साजरा करत असताना राष्ट्रीय स्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत सर्व ठिकाणी प्रमुख शहरांमध्ये अशी सक्रिय कार्यकर्त्यांची असणारी संमेलनं घ्यावीत अशा प्रकारे राष्ट्रीय नेतृत्वाने सर्व ठिकाणी सुचवलं आहे। आणि त्यामुळे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे नेते मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अशी संमेलनं ही आयोजित केली गेली आहेत। आज पुण्यामध्ये पुणे शहर म्हणून असं संमेलन हे आयोजित केलं गेलं होतं। काल असंच संमेलन हे मुंबईमध्ये हे आयोजित केलं गेलं होतं। त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सक्रिय असणारी आमच्या कार्यकर्त्यांची संमेलनं हे आम्ही घेणार आहोत। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही सर्वांनी त्या संमेलनामध्ये सहभागी व्हावं आणि संमेलनामध्ये असणारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची असणारी सर्वांची जी भूमिका आहे पक्ष आणि पक्षाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय करावं या संदर्भातली की आपण सर्वांनी ऐकावी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करावा। धन्यवाद। राज्यामध्ये सध्या खऱ्या प्रकरण 2च गोष्टी मी आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आलो आहे। त्या संदर्भात इतरही आपल्याला काही त्या संदर्भातली माहिती आपल्याला जर हवी असेल तर राजकीय दृष्ट्या आम्ही आमच्याकडे या प्रत्येक विषयासाठी कोणी ना कोणीतरी प्रवक्ता हा या संदर्भामध्ये बोलण्याची प्रथा आणि परंपरा आम्ही ठेवलेली आहे। त्यामुळे खऱ्यात हा जो विषय जो आहे तो विषय हा सरकारमधला आहे। त्यामुळे सरकारमधला असणारे आमचे असणारे जे प्रमुख आहेत ते प्रमुख त्या संदर्भातली आपल्याला माहिती देतात। सर्जनशील न्यूज